नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत. आज आपला विषय आहे हृदयविकार म्हणजे काय, नेमका झटका हा कशामुळे येतो, त्यावर आज आपण चर्चा करूयात. हृदयविकार म्हणजे काय? हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी विकार कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज हा हृदयाशी संबंधित विकार आहे, ज्यामध्ये रक्तवाहिन्या, हृदयाचे ठोके इत्यादींचा समावेश असतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या 3 मुख्य रक्तवाहिन्यांपैकी रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन रक्तपुरवठा खंडित होतो, तेव्हा त्या स्थितीला आपण हृदयविकाराचा झटका म्हणतो. हृदयविकार होण्यास कारणीभूत जोखमीचे घटक कोणते ते पाहूयात आपण. हृदयविकारासाठी जोखीम कमी करण्याकरिता टाळता येणाऱ्या जोखमीच्या घटकांकडे लक्ष केंद्रित करणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये जोखमीचा आहार, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, मद्यपान, धूम्रपान, तंबाखू सेवन, लठ्ठपणा याचा समावेश आहे. उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलचा त्रास ज्यांना आहे त्यांनी यावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवावे. यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार वेळेवर औषध घेणे, योग्य आहार घेणे व इतर काळजीही घ्यावी. ज्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचा वैद्यकीय इतिहास आहे त्यांनी घाबरून जाऊ नये. चांगल्या जीवनशैलीचा पर्याय निवडून आपण हृदयविकाराचा धोका लक्षणीय कमी करू शकतो. तरुणामध्ये हृदयविकार वाढण्याची कारणे कोणती तेही आज आपण पाहूया. आधी हृदयविकार हा 50च्या पुढील व्यक्तींमध्ये दिसून यायचा, मात्र आता तरुण पिढीला देखील या विकाराने विळखा घातलेला दिसत आहे. बाहेरच्या खाण्यावर नियंत्रण नसणे. आधी हृदयविकार हा 50च्या पुढील व्यक्तींमध्ये दिसून यायचा, मात्र आता तरुण पिढीला देखील या विकाराने विळखा घातलेला दिसत आहे. बाहेरच्या खाण्यावर नियंत्रण नसणे, बैठी जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि मानसिक आरोग्य या सर्व गोष्टीवर यात भर घालत आहेत. बाहेरचे खाद्यपदार्थ किती खावे याला मर्यादा असावी. मद्यपान आणि धूम्रपान या समाजासाठी चिंताजनक बनत चाललेले आहेत. महामारीच्या काळात आणि त्यावर वर्क फ्रॉम होम काळात शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत आणि बैठी जीवनशैलीच्या दुष्परिणामामध्ये यामुळे आणखी भर पडली आहे. आपण अनेक वेळा असे बघतो की एखादा चांगला चालता बोलता अचानक व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने कोसळतो. त्याचे कारण या तरुण व्यक्तीच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमलेले रक्ताच्या गाठी, एकीकडे ताणतणाव, दुसरीकडे अतिश्रम केल्यामुळे काही वेळेला रक्तवाहिन्यांमध्ये चीर जाते व रक्ताची गुठळी तयार होते. थोड्या कालावधीतच ही रक्ताची गुठळी संपूर्ण जागा व्यापून टाकते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. कुठलीही पूर्व लक्षणे नसल्यामुळे तो व्यक्ती अचानक कोसळतो. म्हणूनच चांगल्या जीवनशैलीला आजच्या परिस्थितीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. हृदयविकाराच्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. हृदयविकाराची लक्षणे ही प्रामुख्याने श्रम केल्यानंतर लक्षात येतात. थोडेसे चालल्यानंतरही दम लागणे आणि छातीमध्ये जडपणा वाटणे, घाम येणे यासारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विशेष करून मधुमेह व उच्च दाब असलेल्या तरुणांनी सौम्य लक्षणाकडे देखील गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. हृदयविकार टाळण्यासाठी काय करायला पाहिजे ते आज पाहूया आपण. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आहारात जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने असलेले पूरक पदार्थ, सप्लिमेंट्स घेणे गरजेचे आहे. स्नायू मजबूत करण्यासाठी स्टेरॉइड्सचा वापर केल्यास हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आपल्याला तंदुरुस्त राहण्यासाठी घरातील अन्न, सकस आहार घ्यावा. याबरोबरच व्यायाम सुरू करण्यापूर्वी देखील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार मध्यम तीव्रतेचा व्यायाम करण्याची गरज आहे. हृदयविकाराच्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. हृदयविकाराची लक्षणे ही प्रामुख्याने श्रम केल्यानंतर लक्षात येतात. थोडेसे चालल्यानंतरही दम लागणे आणि छातीमध्ये जडपणा
वाटणे, घाम येणे यासारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विशेष करून मधुमेही व उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी सौम्य लक्षणाकडे देखील लक्ष दिले पाहिजे. सक्रिय व चांगली जीवनशैली अंगीकृत करून आपल्या आरोग्याला जपले पाहिजे. व्यायाम करणे जोखमीचे ठरू शकते का, तर पाहूया. तरुण आणि मध्यमवर्गीय फिटनेस प्रेमी व्यक्ती अचानक हृदयविकाराच्या झटक्याने बळी पडल्याच्या घटना आपण ऐकत आलो आहोत. CVDमुळे होणाऱ्या हृदयविकाराच्या तुलनेत एकूण प्रमाण अजूनही नगण्य आहे. अशा घटना जरी आपल्या समोर येत असल्या तरी न घाबरता धावणे, पोहणे, जिम, ॲरोबिक सारखे व्यायाम करण्यापासून परावृत्त होऊ नका. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार मध्यम तीव्रतेचा व्यायाम करण्याची गरज आहे. व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला न घेण्याची चूक अनेक लोक करत असतात. रक्तदाबासारखे सहव्याधी असलेल्या व्यक्तीला डॉक्टर काय करावे आणि कोणत्या प्रकारचे व्यायाम टाळावे हे सांगू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला रक्तदाब असल्यास डॉक्टर त्या व्यक्तीला मागे झुकलेल्या स्थितीत पाय वर आणि डोके खाली असा व्यायाम न करण्याचा सल्ला देऊ शकतात. तसेच कार्डिओ किंवा वेट लिफ्टिंगसारखा कोणताही व्यायाम सुरू करताना अचानक वेग किंवा तीव्रता वाढविणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी योग्य नाही. कोणताही व्यायाम वॉर्म अप किंवा थोड्याशा हालचालीने सुरू झाला पाहिजे. त्यानंतर मध्यम तीव्रतेचा व्यायाम आणि शेवट त्याची तीव्रता कमी कूलिंग डाऊन केली पाहिजे. हे सगळं करत असताना आपण पुरेसे पाणी पित आहोत याकडे लक्ष द्या. हृदयरोग हा एक व्यापक शब्द आहे ज्यामध्ये विविध हृदयाचे आजार समाविष्ट आहेत, जसे कोरोनरी हार्ट डिसीज, एरिथिमिया, हार्ट व्हॉल्व्ह डिसीज, एंजाइना आणि हार्ट अटॅक. या आजारामध्ये हृदयापर्यंत रक्त नीट वाहत नाही किंवा ब्लड फ्लो कमी असतो, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात. इतर सामान्य कारणांमध्ये हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, स्मोकिंग, डायबिटीज, लठ्ठपणा, मद्यपान, स्लीप एपनिया, तणाव किंवा चिंता याचा समावेश होतो. शिवाय वाढते वय आणि कौटुंबिक इतिहास ही 2 कारणे देखील समाविष्ट आहेत. हृदयविकाराच्या लक्षणांमध्ये छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, धाप लागणे, हृदयाची धडधड, पोटदुखी, मळमळ, थकवा, हात जबडा, पाठ आणि मान दुखणे, घाम येणे, हृदयाचे अनियमित ठोके, सूज येणे अशा समस्यांचा समावेश होतो. आज आपण हाय ब्लड प्रेशर अर्थात उच्च रक्तदाब हे हृदयविकाराचे मुख्य कारण आहे. या अवस्थेत रक्तवाहिन्यांचे अस्तर किंवा वरचा थर खराब होतो, ज्यामुळे ब्लॉक तयार होतो. उच्च रक्तदाब सहसा सोडियमच्या अर्थात मिठाच्या उच्च रक्तपातळीमुळे किंवा अतिसेवनामुळे होतो. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता असते. हाय कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराची शक्यता खूप वाढू शकते. जास्त कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ शकतो, ज्यामुळे त्या अरुंद होतात किंवा ब्लॉक होतात. यामुळे हृदय आणि मेंदूसह शरीराच्या इतर भागांना अपुरा रक्तपुरवठा होतो. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या आणि शरीराच्या इतर अवयवांचे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. धूम्रपान कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकते, ते रक्त घट्ट करू शकते, ते रक्तवाहिन्यांचे अस्तर खराब करू शकते, ते रक्तवाहिन्यांना ब्लॉक करू शकते आणि या सगळ्यामुळे हृदयविकार होतो. जास्त साखरेचे सेवन कालांतराने रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकते. परिणामी मेंदूच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, ज्यामुळे हृदयविकार किंवा पक्षाघाताची शक्यता वाढते. लठ्ठपणा असलेल्या लोकांना उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह असतो. हे सर्व घटक हृदयविकारास कारणीभूत ठरू शकतात.
अनहेल्दी फूड्सचे सेवन केल्याने आजकाल लोक जास्त प्रमाणात मीठ आणि साखर असलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले किंवा पॅक केलेले पदार्थ आणि कमी पोषण मूल्य असलेले पदार्थ खातात. खराब आहाराच्या निवडीसोबतच बहुतेक लोक त्याचा बराचसा वेळ केवळ बसून राहण्यास घालवतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आता आपण घरगुती उपाय काय केले पाहिजेत हृदयरोगावरती तर ते पाहूया. सफरचंदाचा मोरब्बा 50 ग्रॅम घ्या. त्यावर चांदीचा वर्ख लावून सकाळी सेवन करीत राहिल्याने हृदयाची अशक्तता वगैरे व्याधीवर आराम येतो. नंबर 2, अर्ध्या जेवणानंतर अर्धा ग्लास पाण्यात थोडासा आवळ्याचा रस टाकून प्यावे. नंतर बाकी जेवण करावे. 21 दिवस लागोपाठ हा उपाय केल्याने हृदयाचा अशक्तपणा दूर होतो. त्यानंतर नंबर 3, कच्च्या बटाट्याच्या रसाने हृदयात होणारी जळजळ थांबते. खडी साखरे बरोबर पिकलेल्या चिंचेचा रस प्यायल्याने पण जळजळ थांबते. नंबर 4, ज्यांच्या हृदयाच्या धडकण्याचा वेग सामान्यापेक्षा जास्त आहे अशा लोकांनी जेवणासोबत एक कच्चा कांदा खाल्ल्यास आराम येतो व हृदयास ताकद मिळते. नंबर 5, वाटलेला आवळा गाईच्या दुधाबरोबर प्यायल्याने हृदयरोगामध्ये आराम येतो. नंबर 6, कोरडा आवळा व खडी साखर समप्रमाणात घेऊन वाटून घेणे व 1 चमचा चूर्ण रोज पाण्याबरोबर घेतल्याने हृदयरोगात फायदा होतो. नंबर 7, 15 ग्रॅम मधात 2 केळी मिसळून खाल्ल्याने आराम येतो. लिची हे फळ उत्तम स्वास्थ्यवर्धक आहे. ते हृदयास शक्ती देते. उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर यावर घरगुती उपाय कुठले ते पाहूया. नंबर 1, खसखस आणि टरबूजाच्या बियांचा गर वेगवेगळ्या वाटून समप्रमाणात मिक्स करून ठेवावे. सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी खाल्ल्याने वाढलेला रक्तदाब कमी होतो व रात्री झोप सुद्धा चांगली लागते. नंबर 2, 1 चमचा मेथीच्या दाण्याचे चूर्ण सकाळ संध्याकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास आठवडाभर उच्च रक्तदाब कमी होतो. नंबर 3, मनुकासोबत लसणाची पाकळी खाल्ल्याने आराम येतो. नंबर 4, फांदीवर पिकलेली पपई 3 दिवस सकाळी रिकाम्या उपाशी पोटी खावे. त्यानंतर 2 तास काही खाऊ पिऊ नये. नंबर 5, गहू व चणे समप्रमाणात घेऊन दळून घ्यावे. या पिठाच्या पोळ्या खाव्या. एका आठवड्यात आराम येतो. नंबर 6, रात्री एका तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे. सकाळी उठून ते पाणी प्यावे. त्यानंतर उच्च रक्तदाब सामान्य येतो. नंबर 7, तुळशीची 4 पाने, लिंबाची 2 पाने, 2 चमचे पाणी एकत्र वाटावी. हे रिकाम्या पोटी घेतल्याने उच्च रक्तदाबात आराम येतो. निम्न रक्तदाब, लो ब्लड प्रेशर यावर काय केलं पाहिजे घरगुती उपाय ते पाहूया. नंबर 1, 100 ग्रॅम खिसमिस 200 ग्रॅम पाण्यात रात्रभर भिजवावी. सकाळी 1 खिसमिस चांगली चावून खावी. लो ब्लड प्रेशर सामान्य होते. नंबर 2, लो ब्लड प्रेशरमुळे मूर्छा आल्यास आवळ्याच्या रसात समप्रमाणात मध कालवून 2 चमचे देत राहिल्याने मूर्छा दूर होते. नंबर 3, ताकात 2 ग्रॅम हिंग मिसळून ताक घेतल्याने लो ब्लड प्रेशर सामान्य होते. दुपारी जेवणानंतर ताक घेणे अतिउत्तम आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर हे मी घरगुती उपाय लो ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर आणि हृदयरोगाचे विकार, हृदयरोग झटका कशामुळे येतो याची भरपूर माहिती तुम्हाला मी सांगितली आहे. जर तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडली असेल आणि तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ आपल्या कामाचा आहे, उपयुक्त आहे, आपल्याला ही माहिती चांगली वाटली आहे, जर तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका, जेणेकरून वेगवेगळ्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ असेच पाहण्यासाठी जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चला तर मग उद्या भेटूया एका नवीन विषयावरती. धन्यवाद. बाय.